की 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद प्रचंड वाढला. पण याच काळात वसंतराव भागवतांच्या मार्गदर्शनाखाली माधव पॅटर्न, अर्थात आपण ज्याला माधव डॉक्ट्रिन म्हणतो, त्याची सुरुवात झाली. मराठ्यांच्या एकाधिकारशाहीला शह देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तुम्ही त्याचा एक पाठ होता. तर मग हा जातीवाद नाही. तर जातीयवाद म्हणण्यासारखं नाही, कारण आम्ही काही कुठल्या पवारांनी केला तो जातीयवाद, यांनी केला तो जातीयवाद नाही. कारण पवारांनी जातीवाद करताना ज्या पद्धतीचं राजकारण केलं, त्यांनी स्वतःच्या जातीचं राजकारण केलं. ज्या दिवशी बाबरीचा विवाद तुम्हाला थांबवतो, बाबरी शब्द कृपा करून वापरू नका. कुठला शब्द तुम्ही सांगा. ज्या दिवशी ती विवादास्पद इमारतीचा ढाचा पाडला गेला, त्या दिवशी सुंदरलाल भंडारींनी म्हटलं की ती आम्ही पाडली नाही. जर पाडली असेल तर ती शिवसेनेच्या लोकांनी पाडली नाही. भाजप संघाचा कुठलाही नेता, कुणीही नेता ती जबाबदारी घ्यायला पुढे आला नाही. फक्त एकमेव माणूस बाळ ठाकरे ज्यांनी त्याचं समर्थन केलं. नाही, त्यांनी समर्थन केलं एका दिवसापुरतं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण घुमजाव केलं. संघाचे जे सरसंघचालक झाले, 6ही सरसंघचालकांमध्ये इतर कुणीच नाही, सगळे ब्राह्मण. आणि निलोगांसारख्या आठवणी आणखीन 25 जणी दिलेली आहेत, ते पुन्हा आयुष्यात संघात गेलेले नाही आणि त्यांचा संघाची काही संबंध नाही. नथुरामच्या बाबतीत संघाची आणि भाजपची भूमिका काय? परंतु तुमच्या मागून आले लोक आमदार झाले, खासदार झाले, कॅबिनेट मंत्री झाले. माधवजींकडे ते काहीच नाही. तो बाळासाहेबांचा वैयक्तिक करिश्मा होता. नाही, वैयक्तिक करिश्मा हा विषय सर्वस्वी वेगळा. जे आता आमच्या बरोबर आहेत ते पुढे आमच्याच बरोबर राहतील आणि सांगता येत नाही आणखी नाही कोणी बरोबर. म्हणजे ते दार ओपन आहे. हो, ज्यांना आमच्याबरोबर यायचं आम्ही कशात नाही. कारण असा आरोप केला जातो की ज्यांच्या अंगा खांद्यावर भारतीय जनता पक्ष वाढला, महाराष्ट्रभर फिरला, त्यांनाच संपवण्याचं काम भाजपने केलं. नमस्कार. गेली अनेक वर्ष तुम्ही आणि आपण ज्यांना विविध माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बाजू मांडताना बघितलंय, ज्यांनी नुसती बाजूच मांडली नाही तर अभ्यासाच्या बळावर आपली बाजू पटवून देखील दिली, असे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधवजी भंडारी सर आपल्यासोबत. सर, स्वागत आहे. सर, हे काही इंटरव्ह्यू नाहीये, स्कॅज्युअल गप्पांसारखं आहे. माझा पहिला प्रश्न, तुमचा जन्म 1954 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगड तालुक्यात. ज्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे हे सांगायला लोक कचरायचे, त्या काळात तुम्ही संघाचं काम करण्याचा निर्णय का घेतला आणि कशामुळे घेतला? एक सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू दे की मी आता भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आणि प्रवक्ता होतो, मुख्य प्रवक्ता होतो, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांगतो. तुमच्या माध्यम विभागाचा प्रभारी मीच आहे. पुन्हा हे सगळं क्षेत्र माझ्याकडे पार्टीच्या याच्यासाठी आहे. माझे वडील हे संघाचे मूळ कार्यकर्ते आणि 1948च्या संघबंदीच्या विरोधात सत्याग्रह करून ते तुरुंगात गेले होते. त्यामुळे आमच्या घरात संघाचं वातावरण हे माझ्या जन्माच्या आधीपासून होतं आणि ते शेवटपर्यंत होतं. त्याचा परिणाम हा माझ्यावरती झाला. लहानपणापासून शाखेत जायला लागलो, वाटचाल चालू झाली. त्या सगळ्या प्रवासात कुठल्या संघाच्या व्यक्तीचा असं खूप प्रभाव तुमच्यावर पडला? अनेकांचा पडला, कारण अगदी छोट्या कार्यकर्त्यापासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बघण्याचा, भेटण्याचा मला योग आला, संधी मिळाली आणि त्याचे परिणाम कळत नकळत आपल्यावरती होत असतो. दुसरे सरसंघचालक परमपूज्य बरोबरकर गुरुजी यांना सुद्धा मी अनेकदा बघितलं, भेटलो. त्यांच्याशी बोलण्याची संधी मला त्या लहान वयात मिळाली, कारण गुरुजींचं निधन झालं 1973. तेव्हा मी 18-19 वर्षांचा होतो. पण त्याच्या आधी मी गुरुजींना भेटलो, गुरुजींशी बोलायला मिळालं. त्यामुळे त्या नकळत्या वयामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव पडायचा पडला. गुरुजींची काय काही आठवण आहे सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? गुरुजींचं एक वैशिष्ट्य होतं की ते सगळ्या शिबिरांमध्ये स्वतः सहभागी व्हायचे. आणि आमचं एक बालांचं शिबिर, म्हणजे त्यावेळेला मी वयाने फार तर 10-11 वर्षांचा वगैरे असेल. बालांचं शिबिर मुंबईतले गोवंडीला झालं होतं. गोवंडी तेव्हा जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये शिबिर झालं होतं. त्या शिबिरामध्ये गुरुजी 3 दिवस होते, 3 दिवस राहिले होते. आणि प्रार्थना सांगणारे जे आम्ही एक 10-12 बाल स्वयंसेवक होतो, आमचं त्यांनी 1 तासाचं हे घेतलं होतं, सत्र घेतलं. ती प्रार्थना
आमच्याकडून म्हणून घेऊन तुमच्या प्रार्थनेत काय चूक आहे म्हणण्यामध्ये ही आम्हाला समजावून देऊन प्रार्थनेचा अर्थ सांगा. गुरुजींनी प्यायला गेलो तर तास सव्वा तास, आणि ते आजही माझ्या डोक्यामध्ये पूर्णपणे तसं ते चित्र अजूनही आहे. नंतरच्या काही काळात तुम्ही संघाशी संबंधित जे साप्ताहिक आहे विवेक, त्याच्यात सहयोगी संपादक म्हणून काम केलं. पत्रकारितेत नेमकं कशामुळे आलात, कसे आलात, आणि त्यावेळेची काही आठवणी? मला लहानपणापासून लेखक पत्रकार व्हायचं, आणि विवेकचं काम सुरू करण्यापूर्वी मी मुंबईत अन्य ठिकाणी काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कुठे लोकसत्तेला प्रयत्न केला होता, आणखी नवशक्तीला केला होता. काम मिळालं नाही मिळालं तेव्हा विवेकमध्ये. आणि मग त्यावेळेला विवेकसाठी मी लेखन करत असत, सुरुवात केली होती. आणि आणीबाणी लागली. आणीबाणी लागल्यानंतर मग सगळ्या ज्या संघाच्या यंत्रणेतून व्यवस्था लावण्याचं काम सुरू झालं. त्याच्यामध्ये असं ठरलं की मी विवेकचं काम करावं, आणि समजा विवेकच्या ज्येष्ठ संपादकांपैकी कोणाला अटक झाली, विवेकचं काम विवेकचं थांबता कामा नये या उद्देशाने मला विवेकच्या संपादकात अतिरिक्त संपादकाची जबाबदारी होती. हो. त्यावेळी तुम्ही काय काम केलंय त्यावेळेच्या आणीबाणीच्या दिवसांमधली काय आपण सांगता येईल? त्यामुळे मग एकदा विवेकचं सहसंपादक म्हणून काम सुरू केल्यानंतर आणीबाणीशी संबंधित सगळी जी प्रचाराचं साहित्य असेल ते तयार करणं, त्याच्या प्रती तयार करणं, त्या पोचवणं, वितरण करणं, या सगळ्या कामामध्ये मी सोडलं गेलं. आणि पुढे जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही ते काम आणीबाणीच्या काळामध्ये करतो. त्याच्यानंतर 80ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. 80 तर 90च्या काळात तुम्ही पूर्णवेळ भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून काम करतो. बऱ्याच वेळा असा आरोप केला जातो की 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद प्रचंड वाढला. पण याच काळात वसंतराव भागवतांच्या मार्गदर्शनाखाली माधव पॅटर्न, आपण ज्याला माधव डॉक्ट्रिन म्हणतो, त्याची सुरुवात झाली. मराठ्यांच्या एकाधिकारशाहीला शह देण्याचा प्रयत्न केला गेला, आणि तुम्ही त्याचा एक पाठ होता. तर मग हा जातीवाद नाही, जातीयवाद म्हणण्यासारखं नाही. कारण आम्ही काही कुठल्या पवारांनी केला तो जातीयवाद, यांनी केला तो जातीयवाद नाही. कारण पवारांनी जातीवाद करताना ज्या पद्धतीचं राजकारण केलं, त्यांनी स्वतःच्या जातीचं राजकारण केलं. उघड केलं नाही. कसं उघड करण्याचा काय मुद्दा आहे? छुपं केलं काय आणि उघड केलं काय? परिणाम तोच ना. आम्ही आमच्या कुणाच्या जातीचं राजकारण नाही केलं. आम्ही जे राजकारण केलं ते महाराष्ट्रामधल्या राजकीय पटलावरती पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे ज्या समुदायांना, ज्या समूहांना कुठल्याच प्रकारचे अधिकार मिळाला नाही, कुठल्याही प्रकारची संधी मिळाली नाही, राजकीय वातावरणात संधी मिळाली नाही, अशा सर्व वंचित समूहांना आम्ही एकत्र आणले. म्हणजे तुम्ही 1980च्या आधीच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करा. त्या काळामध्ये मराठा आहे की मराठा, बाकी काहीच नव्हतं. होते ना, इतर लोक आहेत ना, खूप कमी. लॉंगेस्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा लमाणी बंजारा समाज होते. पण ते लमाणी बंजाराचं समाजाचे असून समाजाला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे तसं झाला नव्हता. सर्वोच्च साहेब हे दुसऱ्या समाजाचे होते, पण त्याच्यामुळे मराठा अंतुले खूप थोडा काळ होते, आणि अंतुल्याने कदाचित हे राजकारण बदललं असतं. राहिले असतं तर बदललं. अंतुल्याला जर दीर्घकाळ मिळाला असता तर अंतुल्याने राजकारण बदललं असतं. यशवंतराव ते राजकारण बदलण्याचा प्रयत्न ना वसंतराव नाईकांनी केला, कन्नमवार साहेबांना तर वर्ष 6 वर्षच मिळालं. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही नव्हती. त्यामुळे आम्ही जे राजकारण केलं की महाराष्ट्रामधल्या, आम्ही माधव डॉक्ट्रिन बद्दल जे बोलत जातो, ते सरळ सरळ ज्या समुदायांना राजकीय संधी मिळत नाही, ज्या समुदायांचा आवाज उठवला जात नाही, ज्या समुदायांचं कोणी ऐकून घेत नाही, त्या समुदायांना त्यांचा आवाज उठवण्याची संधी देणं, त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवण्याची संधी देणं, त्यांच्या अशा आकांक्षा आहेत ना. 100% नाही, गावं एकसंध नव्हती. नाही, त्याला एक संध म्हणणं हे फार फसवं आहे. एका माणसाच्या ताब्यात गाव असणं ह्याला एक संध नाही म्हणून. एक संध असणं हे भावनेने असावं लागतं. एखाद्या व्यक्तीचं पकड किंवा एखाद्या कुटुंबाची पकड ही एकसंधता, ही कृत्रिम एकसंधता असते, आणि त्याच्यामध्ये अनेकांच्या आशा आकांक्षा, अनेकांच्या भावना मारल्या जातात, चिरडल्या जातात. त्या पद्धतीची एक संधता तुम्हाला कदाचित अपेक्षित असू शकते, कारण ती फॅसिस्ट मानसिकता ज्यांची आहे त्या फॅसिस्ट मानसिकतेचा विषय वेगळा. पण मी त्या फॅसिस्ट मानसिकतेबद्दल बोलत नाही.
जी खरीखुरी लोकशाही मानसिकता आहे त्या लोकशाही मानसिकतेमध्ये समाजातल्या प्रत्येक समुदायात, मग तो किती मोठा असेल नाही छोटा असेल, स्वतःच्या आशा आकांक्षा व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे. स्वतःच्या आशा कुठल्याही असतील, मराठा असला तरी आणि मराठा नसला तरी, मराठा असला तरी हे वाक्य जोडण्याची गरज नसते, मराठा नसला तरी हे वाक्य जोडण्याची गरज नाही. ते त्यांनी देवेंद्रजींनी नाही केलं, देवेंद्रजी आले म्हणून मित्रांनी केलं. त्यामुळे ती संधी प्रत्येक समुदायाला असली पाहिजे. छोट्यातल्या छोट्या समूहाला सुद्धा आपला आवाज उठवता आला पाहिजे, आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे आणि संधी मिळाली पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही काम चालू केलं. आम्ही त्याच्यावरती महाराष्ट्रात अभ्यास केला. सामाजिक समीकरण काय आहेत ही तपासायचा प्रयत्न केला. मायावतीने केलेल्या सामाजिक समीकरणांचा आणि सामाजिक अभियांत्रिकीची खूप चर्चा झाली, पण मायावतीच्या खूप आधी वसंतराव भागवतांनी हे सगळं केलं. आणि याच्या मागचं निसंशय व्यक्ती जर कोण असेल तर वसंतराव भागवत. त्यांनी आमच्याकडून हे काम करून घेतलं. नुसतं आम्ही कागदोपत्री काम नाही केलं, नुसत्या आकडेवारीचा अभ्यास नाही केला, तर आम्ही समाजात वावरून काम केलं. आम्ही समाजामध्ये फिरून समाजामधले वेगवेगळ्या घटकांमधले तरुण कार्यकर्ते आपल्या बरोबर यावेत, होतकरू कार्यकर्ते आपल्या बरोबर यावेत, त्याच्यावरती 80 ते 90 ह्या दशकामध्ये आम्ही प्रयत्नपूर्वक काम केलं. आणि त्याच्यातून आज जे भाजपचं नेतृत्व उभं दिसतंय ते त्याच्यातून उभं राहिलेलं नेतृत्व. ते नेतृत्व कोणी लादलेलं नेतृत्व, वरून आणलेलं नेतृत्व, कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी पुतण्या, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी सून, याच्यातून आलेलं नेतृत्व नाही. पॉलिटिकल लिडरशिप मधलं कुठलंच नाही. पॉलिटिकल सोशल लिडरशिप मधलं नेतृत्व नाही. हे सगळं नेतृत्व हे समाजामधून प्रयत्न करून उभं राहिलेलं नाही. ग्राउंड सोशल इंजिनिअरिंग आपण तर म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा चॅप्टर येतो सर, तो म्हणजे 6 डिसेंबर 1992 बाबरीचं डिमोलिशन. ज्या दिवशी बाबरीचा विवादास्पद, तुम्हाला थांबवतो, बाबरी शब्द कृपा करून वापरू नका. कुठला शब्द तुम्ही सांगा. बाबर 1528 मध्ये भारतात आणि 1992 मध्ये ती इमारत पडली. तर या सगळ्या काळामध्ये 1528 ते 1986 बाबरी हा शब्द कुठेही नव्हता. नव्हता, तेच सांगतो मी. 1528 ते 1986 हा शब्द नव्हता. खुद्द बाबराच्या बाबरनाम्यामध्ये याचा उल्लेख नाही. आणि त्यामुळे 1986 ते 1992 कम्युनिस्टांच्या प्रचार यंत्रणेने बाबरी हा शब्द वापरला, जो दादांत खोटा होता. त्यामुळे तो वापरला. कुठला शब्द वापरला? त्याला तुम्ही वादग्रस्त जी इमारत होती ती भाजपच्याच नेत्यांनी पाडली असं तुम्ही तुमच्या अयोध्या पुस्तकात म्हणताय. नाही, माझ्या पुस्तकात मी तसं नाही म्हटलं. भाजपचे लोक त्याच्यात ऍक्टिव्ह होतो. भाजपच्या लोकांखेरीज ज्यांचा भाजपशी संबंध नव्हता असे लाखो रामभक्त त्याच्यात होते. 100%. आणि त्यावेळेला भाजप काही एवढा मोठा नव्हता. पण भाजपला व्यापक जणांना त्यांनी मिळवून दिलं, हे मान्य करतो तुम्ही? त्या आंदोलनाचा फायदा भाजपला झालाच ना. त्या आंदोलनातून भाजप हे समाजाच्या तळागाळात पोचलं, कानाकोपऱ्यात पोचलं. एक प्रचंड कार्यकर्त्यांची फळी त्या आंदोलनातून भाजपमध्ये उभी राहिली. हे सगळी वस्तू. मग ज्या दिवशी ती विवादास्पद इमारतीचा ढाचा पाडला गेला त्या दिवशी सुंदरलाल भंडारींनी म्हटलं की ती आम्ही पाडली नाही. जर पाडली असेल तर ती शिवसेनेच्या लोकांनी पाडली नाही. भाजप संघाचा कुठलाही नेता, कुणीही नेता ती जबाबदारी घ्यायला पुढे आला नाही. आज काय अलीकडे 19 मध्ये शिवसेनेसोबतचे संबंध संपल्यामुळे कदाचित त्याला हवा दिली जाते. नाही, त्याच्यामध्ये भंडारीजींनी त्या पद्धतीचं विधान का केलं याचं उत्तर आता कोणी नंतरच्या काळात कोणी केलं नाही ना. भंडारीजींनी एकमेव माणूस बाळ ठाकरे ज्यांनी त्याचं समर्थन केलं. नाही, त्यांनी समर्थन केलं एका दिवसापुरतं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण घुमजाव केलं. आमचा काही संबंध नाही, आमची माणसं तिथे नव्हती, आम्ही तिथे गेलो नाही, आम्ही काही केलेलं नाही, हे त्यांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं. तीव्रता कमी केली का नाही? त्याने काही वादाची तीव्रता 3-4 दिवसात तरी बरं नाही. बाळासाहेब हे असं व्यक्तिमत्व तर मुंबईत बसून पाकिस्तानाच्या बहिणीला ते आवाज देतो आणि ही ताकद बाळासाहेबांमध्ये होती. नाही, कुठल्याही दिवंगत नेत्याबद्दल किंवा दिवंगत व्यक्तीबद्दल बोला तुम्ही. काय बोलणं माझा स्वभाव नाही, मी बोलत नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं विधान
आणि त्याच्यापुरतं जे आहे तेवढं मी स्पष्ट करतो की बाळासाहेब ठाकरेंनी त्या दिवशी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, पण ज्या दिवशी प्रयत्न केला पण ज्या दिवशी त्यांच्या हे लक्षात आलं की हे श्रेय नसून आपल्या गळ्यातली धोंड ठरेल, त्या क्षणाला त्यांनी पूर्ण घुमजाव केलं आणि आपला काही संबंध नव्हता हे सांगितलं. आणि ती वस्तुस्थिती होती, कारण त्या सगळ्या प्रसंगाचं चित्रण, त्या सगळ्या प्रसंगाचं वस्तुस्थितीचं वर्णन सुजाता आनंदन ह्या पत्रकारांनी त्यावेळेला त्या युएनला होत्या आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशी बोलून ते विधान आलं होतं. त्यांनी जी वस्तुस्थिती वर्णन केली त्या वस्तुस्थितीचं खंडन शिवसेनेच्या संबंधित कुठल्याही माणसाने केलेलं नाही. आणि सुजाता आनंदांनी हे स्पष्ट केलं की शिवसेनेचा एकही माणूस त्या दिवशी त्या क्षणी अयोध्येत नव्हता. त्यामुळे ती सगळी जी काही वादविवाद आहे त्याला सुजाता आनंदांकडूनच पूर्णविराम मिळाले. आता त्याला काही महत्व नाही. सुंदरसिंग भंडारी का बोलले माहित नाही, आज ते आपल्यामध्ये हयात नाही. ते असतं तर त्यांनी कदाचित स्पष्टता केली असती. तुम्ही खूप पुस्तकं वगैरे लिहिली आहेत, तर तुमचं डाव्यांवर विशेष प्रेम दिसतं. तर ते पुस्तक लिहिण्यामागची स्टोरी काय? नाही, असं आहे की डाव्यांनी ह्या देशाचं प्रचंड नुकसान केलं, आजही करतात. उदाहरणार्थ एक तर जे मी सांगितलं की 1986 पर्यंत तो शब्दच नव्हता बाब. म्हणजे खुद्द 1949 मध्ये जेव्हा त्या इमारतीत रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या गेल्या, त्याला पंडित नेहरूंचा विरोध होता. पंडित नेहरूंना आवडलं नव्हतं. त्यावेळेला पंडित नेहरूंची पत्र लिहिली, त्याच्यातही बाबरी शब्द नाही. तिथे नुसतं विवादास्पद इमारत असंच आहे. म्हणजे मस्जिद हाही शब्द नाही, विवादास्पद इमारत हा शब्द. व्हीपी सिंग पंतप्रधान असताना त्याने म्हणले ती मस्जिद नाहीच आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. व्हीपी सिंगचं स्टेटमेंट आहे की मस्जिद आहे का? रेकॉर्ड माझ्या पुस्तकातही आहे. तर एवढं सगळं वस्तुस्थिती असताना प्रसार माध्यम आणि अकॅडमिक क्षेत्रामधल्या आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेऊन 1986 ते 92 या काळामध्ये बाबरी हा शब्द रूढ हा एक नमुना झाला. नक्षलवादाचा हिंसाचार असू द्या, पश्चिम बंगालमधला हिंसाचार असू द्या, केरळमधला हिंसाचार असू द्या, त्यांनी हिंसाचाराचं समर्थन केलं, हिंसाचार करत राहिले. भ्रष्टाचार तो करतातच. आणि या सगळ्या काळामध्ये त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचा व्यवहार याच्यामध्ये काही संबंध नाही. विचारधारापासून दूर आहेत. म्हणजे मला तुम्ही सांगा की हे शोषित वंचितांची भाषा करतात, त्यांच्या पॉलिट ब्युरो मध्ये किती दलित त्याच्याकडे नंतर येऊ. आपण आता डाव्यांबद्दल बोलतो. तरी शोषित वंचितांची भाषा करत असताना 1947 पासून आजता काय पॉलिट ब्युरो मध्ये किती दलित आहेत, प्रश्न किती मुस्लिम आहेत, किती महिला आहेत? पॉलिट ब्युरो मध्ये पहिले जाणारी महिला वृंदा करतात, तोपर्यंत एकही महिला पॉलिट ब्युरो मध्ये गेली नाही. मग पूर्णपणे पुरुषी वर्चस्व, पूर्णपणे उच्चवर्णीयांचं वर्चस्व, पूर्णपणे भ्रष्टाचार, पूर्ण हिंसाचार या सगळ्या गोष्टी करणाऱ्या डाव्यांनी या देशाचं प्रत्येक क्षेत्रात नुकसान केलं. त्यामुळे तुम्ही ते पुस्तक त्यामुळे मी त्यांचा विरोधक आहे, अभ्यासाने विरोधक आहे. आणि त्यांचे जे कारनामे आहेत ते लोकांसमोर मांडले पाहिजेत म्हणून मांडले. तुम्ही आता जे मुद्दे मांडले त्याला धरून प्रश्न संघावर येऊ. संघाचे जे सरसंघ चालक झाले, 6ही सरसंघ चालकांमध्ये इतर कुणीच नाही, सगळे ब्राह्मण नाही. ब्राह्मण तर सुद्धा रजूभाई ठीक आहे ना, पण ब्राह्मण तर होते. प्रिव्हिलेज कास्टमध्ये येत होते. त्याने काही फरक पडला. संघाच्या सगळ्या कार्यकारिण्यांमध्ये तुम्ही एकदा काढा आकडेवारी किती समाजाचे लोक आहेत. दाखवायला आहेत सर्वस्वी अधिकार हे ब्राह्मणांकडेच. असं असतं तर संघ वाढलाच नसता. तो जरा वेगळा मुद्दा आहे. काय बरं, संघ वाढला हे तुम्हाला मान्य नाही? 100% संघ वाढलाय. मग संघ वाढला कशामुळे? इतरही कारण असू शकतात. कशी इतर कारण? ब्राह्मणांनी चालवलेल्या देशामध्ये हजारो संस्था संघटना आहेत, त्या कुठे आहेत? अस्तित्व. मग संघ का वाढले? दाखवायचं एक आणि करायचं. संघ ब्राह्मणाने चालवलेलं नाही म्हणून वाढतो. संघ सर्वांनी चालवले. डॉमिनेटिंग ब्राह्मण काही नाही.
तर संघावर नेहमी आरोप होतो एक चालकांवरती, आरोप तर भरपूर केले जातात, एक चालकांवरतीवर आरोप कोण नसतं. तर संघाकडे प्रामुख्याने केला जातो. माझा प्रश्न असा आहे की हे आरोप करणारे जे आहेत, काँग्रेसमध्ये एका माणसाच्या मर्जीवर काँग्रेस नाही चालत, बहुजन समाज पार्टी एका माणसाच्या मर्जीवर नाही चालत, ते राजकीय पक्ष शिवसेना एका माणसाच्या मर्जीवर नाही चालत, राष्ट्रवादी काँग्रेस एका माणसाच्या मर्जीवर नाही चालत. कशाला व्यवसायात तुम्ही जा, व्यावसायिक संघटन सुद्धा शेवटी कोणतरी एका प्रमुखाच्याच मर्जीवर चालतं. सामाजिक संघटन सुद्धा चालवायचं असेल तर मग अध्यक्ष कशाला पाहिजे? शेवटी निर्णय घेणारा कोणतरी एक लागतो, निर्णयाची जबाबदारी घेणारा कोणतरी एक लागतो. आणि संघ कसा चालवायचा संघ ठरवेल ना. बरं, संघ कसा चालवायचा जो संघात जात नाही, ज्यांचा संघाशी संबंध नाही, ज्यांना संघाशी काही देणं घेणं नाही, त्यांना काय करायचंय? त्यांनी बोलून संबंधच नाही त्यांचा काही. त्यांना काय माहिती संघ कसं चालतो? संघावर अजून एक आरोप होतो, संघ मुस्लिम देश, ज्याला सुद्धा काही आधार नाही कुठं. एक छोटीशी आठवण सांगतोय मी त्यांनी, निळूभाऊंचा एक इंटरव्ह्यू अशा आठवणी नाही मी ती वाचली, आणि निरोधांसारख्या आठवणी आणखीन 25 जण दिलेली आहेत, ते पुन्हा आयुष्यात संघात गेलेले नाही आणि त्यांचा संघाशी काही संबंध नाही. म्हणजे निरुभाऊंचं ते निराधार आरोप. त्याला कुठला आधार आहे? त्यांनी सांगितलं एवढंच ना, अनुभवलं असेल म्हणून ते बोललेत ना, माहित नाही. आणि कदाचित समजा सांगितलं असेल. संघाने स्वतःच्या कार्याची क्षेत्र ठरवले की संघ ही हिंदूची संघटना आहे. अनेक संघटना अशा आहेत की ज्याने आपापल्या कामाची क्षेत्र ठरवले. आता मी प्रकल्पग्रस्तांसाठी संघटना चालवतो, माझी संघटना प्रकल्पग्रस्तांची आहे. माझ्या संघटनेमध्ये जर उद्या एखादा कोणी आला आणि म्हणाला की मी अमुक तमुक आहे, मला तुमच्या संघटनेत घ्या, तर मी त्याला नाही घेणार. कशाला घेऊ? माझी संघटना प्रकल्पग्रस्तांची. मी एका विषयासाठी काम करतो तेवढंच करतो. तसं संघ सुद्धा हिंदूंसाठी काम करतो, हिंदूंची संघटना आहे, ते सांगितलं तर काय चुकी त्याची? तुम्ही म्हणताय तर मान्य करूया ते. नथुरामच्या बाबतीत संघाची आणि भाजपची भूमिका काय? नथुराम गोडसे हा कुठल्याही अर्थाने समर्थनीय व्यक्तिमत्व, समर्थनीय प्रवृत्ती नाही. याचा निषेधही कोणी केलेला नाही. कायम केलं. पहिल्या दिवशी ज्या दिवशी महात्माजींची हत्या झाली त्या दिवशी परमपूजनीय गुरुजींचं त्याच्यावरचं वक्तव्य अतिशय निसंदिग्ध वक्तव्य, आणि त्यांनी खडखडीत शब्दात निषेध केले. आणि तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो, त्या वेळेला संघावरची बंदी घातली, त्याचा आदेश तुम्ही बघितला नाही? तो आदेश बघा. त्या आदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदी आहे, गांधी हत्येच्या खुनासाठी बंदी नाही. गांधी खुनाचा FIR जो नथुराम गोडसेवर ठेवला तो बघितला नाही. त्या FIR मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधी खुनाचा आरोप सरकारने कधीही कुठेही ठेवलेला नाही अधिकृतरित्या. आता सरकार न्यायालयात जे करतं, अधिकृतरित्या जे करतं, त्याला किंमत द्यायची की अपप्रचाराला किंमत द्यायची? सरकारच्याच अधिकृत किंमत दिली पाहिजे. नथुरामचा देण्याची आपल्याला सवय नाही, कारण ती आपल्याला आवडत नाही. ठीक, तुम्ही म्हणताय तरी एक वेळ संघ संबंधित ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून उदात्तीकरण केलं. संघाच्या संबंधित कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण झालेलं नाही, होणार नाही, करणार नाही. ऑन रेकॉर्ड जाते. ऑन रेकॉर्ड. ठीक, मी हे पूर्वी सुद्धा बोललो, आताच बोलतोच नाही, पूर्वी बोलतो. ठीक. तुम्ही काही वर्ष प्रवक्ता म्हणून काम केलं आणि प्रवक्त्याला सर्वव्यापी माहिती असावी, पण अलीकडे प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम काय झाला, प्रवक्त्यांना माहितीच नसते बऱ्याचशा गोष्टीची. तुम्ही भाजपमधनं येतात, भाजपमध्ये जरी रामभाऊ मार्गीसारखी प्रशिक्षण संस्था आहे तर तिकडे वाढवायचं. नवीन प्रवक्ता होऊ घातलेल्या किंवा इच्छुक असलेल्या लोकांना काय संदेश द्यायचा? वाचा, माहिती घ्या, वाचलेली माहिती तपासून घ्या, व्हॉट्सअपवर विश्वास ठेवू नका, युट्यूबवर विश्वास ठेवू नका, माहिती नीट घ्या. अभ्यास हा एक पर्याय. अभ्यास प्रगट आहे, त्याला काही पर्याय नाही. तुम्ही पाणी या विषयावर खूप काम केलं, तर मध्यंतरी देवेंद्रजींनी प्रस्ताव मांडला होता की कोकणातल्या नद्यांचं पाणी पश्चिम महाराष्ट्रात वळवायचं. तो देवेंद्रजींनी नव्हता मांडला, देवेंद्रजींकडे मांडलेला. देवेंद्रजींकडे मांडला, देवेंद्रजींचं समर्थन होतं नाही, देवेंद्रजींचं पूर्ण समर्थन नव्हतं. तुम्ही त्याला विरोध केला होता. काय नेमकं ते काय विषय होता तो?
एक तर अशा तऱ्हेने पाणी वळवणं पश्चिम, त्यातली एक भाषा अशी वापरली जाते त्याच्यातून लोकांची दिशाभूल सहजपणे होते की सह्याद्रीच्या माथ्यावर पडणारा पाऊस पश्चिमेला वाहून जातो आणि ते पाणी वाया जातं. आता सह्याद्रीच्या माथ्यावर पडणारा पाऊस जो पश्चिमेला खाली उतरतो वाहतो ते पाणी कोकणामध्ये वापरतो आम्ही. आणि एवढं पाणी आमच्याकडे पडत असून ते वाहून जात असून सुद्धा आमच्याकडे वर्षातले 4.5-5 महिने पाणी टंचाई असते. आता हे जर पश्चिमेला उतरणारं पाणी खाली उतरूच दिलं आणि ते वरच्यावर घेऊन गेले तर पश्चिम महाराष्ट्राचं काय होईल त्याची चर्चा मी वेगळी करेन. पण कोकणाचं वाळवंट व्हायला 25 वर्ष पुरतील. पण असे तसे वाया जातच आहे ना सर पाणी. वाया जातं म्हणजे तुम्ही वाया घालवताय. अनेक पर्याय आहेत. त्याला पाणी अडवून ते पाणी दक्षिण उत्तर जर फिरवलं तर प्रचंड पर्याय. पण सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. सरकार त्याच्यासाठी पाहिजे त्या पद्धतीने काम करत नाही ही त्याची अडचण. पश्चिम महाराष्ट्रात आलं तर काय त्याचं अडचण काय होणार? पश्चिम महाराष्ट्रात आलं तर ते आता ज्या 50-100 कुटुंबांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्यावर कब्जा करून ठेवलेला आहे. कोणती कुटुंब? अनेक आहेत, मी आता नावं नाही घेणार कोणाची, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्यावरती मोजक्या कुटुंबांचा कब्जा हे जाहीर आहे. आणि पुन्हा त्यांच्याच कब्जात ते पाणी जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधलं मुळात पाणी, उपलब्ध पाणी, त्या उपलब्ध पाण्याचा वापर आणि गैरवापर हा स्वतंत्र विषय. म्हणजे पाणी द्यायला नकोच ते. मी पाणी द्यायला नको म्हणालो नाही. विरोध तर केलेला ना. विरोध आमच्या पाण्यासाठी केला. तेच पाण्याचं म्हणतोय. आमचं पाणी आम्हाला पाहिजे नाही. पाणी आमचा हक्क नाही का? कोकणाचा पाण्याचा हक्क आहे. आमच्याकडचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्याकडच्या पाण्याचा वापर आम्हाला करता आला पाहिजे हा आमचा हक्क आहे. त्याच्यासाठी मी दुसऱ्या कोणाला विरोध नाही करत. तुम्ही एवढी वर्ष भाजपचं काम करताय, संघाचं काम करताय, पण फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आणि कोकण हाऊसिंग मंडळाचं सदस्यपद याच्या पलीकडे तुमचं राजकीय पोर्टफोलिओ काहीच नाही. निष्ठावंतांना भाजपमध्ये डावलण्यात येतं का? ठीक आहे, त्याच्यात एक ऍडिशन आहे. मी राज्याच्या पुनर्वसन प्राधिकरणाचा उपाध्यक्ष होतो. बरं, ते एक ऍड आणि मंत्री पदाचा दर्जा होता. ओके, ते एक ऍड करूया. परंतु तुमच्या मागून आले लोक आमदार झाले, खासदार झाले, कॅबिनेट मंत्री झाले. माधवजींकडे ते काहीच नाही. कारण माझी पात्रता नसेल या प्रश्नाचं उत्तर एवढे वर्ष काम करून पात्रता नाही. सांगितलं ना की या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकणार. ते निर्णय घेतात ते देऊ शकतात. तुमच्या काही राजकीय महत्वाकांक्षा नाहीच आहेत त्याच्याबद्दल मी काही म्हटलेलं नाही. त्यामुळे तुम्ही संधी ठेवताय. पक्षाला जो योग्य निर्णय वाटला पक्षाने घेतला, पक्षाने तो निर्णय काय घातल्याचं उत्तर पक्ष देऊ शकतो, मी नाही देऊ शकतो. तुमची याच्यावर काही भूमिका आहे आता नाही. सध्या जे भाजप सोबत मित्र पक्ष आहे ते लोकसभा निवडणूक एकत्र लढतील, पण विधानसभेच्या वेळेला काय होईल? जे आता आमच्या बरोबर आहेत ते पुढे आमच्याच बरोबर राहतील आणि सांगता येत नाही आणखी नाही कोणी बरोबर. म्हणजे ते दार ओपन आहे. हो, ज्यांना आमच्याबरोबर यायचं आम्ही कशात नाही. कारण असा आरोप केला जातो की ज्यांच्या अंगाखांद्यावर भारतीय जनता पक्ष वाढला, महाराष्ट्रभर फिरला, त्यांनाच संपवण्याचं काम भाजपने केलं. असं राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर नवीन आहे. ओके, बाकीचे मित्र पक्ष पूर्वीपासूनच आमच्या बरोबर आहे. बरोबर. आणि शिवसेना जेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर आली तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा 1 आमदार होता, भाजपचे 19 होते. आमच्या बरोबर आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा युती केली तेव्हा शिवसेनेचे 65 आमदार निवडून एकाच. आता हे जर संपवणं असेल तर मला माहित नाही. म्हणजे संपवण्याची व्याख्या मला केंद्रात मोठा भाऊ भाजप नाही आणि राज्यात मोठा भाऊ शिवसेना नाही. ठीक आहे ना, ते आता काय कोणी काय बोलायचं तर सोडून द्या. शिवसेना संपवण्याचा विषय आला ना. बरोबर. शिवसेना एक आमदाराचे 65 आमदार करणं ही संपवण्याची कुठली व्याख्या मला माहित नाही. तो बाळासाहेबांचा वैयक्तिक करिश्मा होता. नाही, वैयक्तिक करिश्मा विषय सर्वच वेगळा. सांगतो तुम्हाला वैयक्तिक करिश्मा कशाला म्हणतात. NT रामाराव बाळासाहेबांकडे नव्हता. बाळासाहेबांच्या हयातीमध्ये, बाळासाहेबांच्या कर्तृत्वाच्या ऐनभरामध्ये शिवसेनेने जास्तीत जास्त जागा किती जिंकल्या? 65 तुम्ही म्हणता. 68. पण बाळ ठाकरेंकडे नव्हता वैयक्तिक करिश्मा. आणि तसं तुमचं खूप करिश्मॅटिक नेते, खूप लाडके शरद पवार, त्यांनी किती जिंकले? 75. 74-75. म्हणजे महाराष्ट्राच्या फक्त 100. महाराष्ट्राचं राजकीय स्वरूपच वेगळं ना. नाही, काही वेगळं नाही. ज्याला करिश्मॅटिक नेता म्हणायचं
कोण आहे तुमच्या दृष्टीने महाराष्ट्रातला करिश्मेटिक महाराष्ट्र करिश्मेटिक नेता या देवेंद्र क्षणाला फडणवीस जर असतील तर देवेंद्र फडणवीस आहेत ते नेते, आहेत. महाराष्ट्रव्यापी नेते, महाराष्ट्रव्यापी नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या सावलीवर निम्म्या जागा महाराष्ट्र विधानसभेच्या जिंकण्यासाठी जे वातावरण करायला पाहिजे, जे केलं पाहिजे ते करण्याची क्षमता देवेंद्रजींमध्येच आहे, बाकी कोणामध्ये नाही. देवेंद्रजी मी तुम्हाला करिश्मेटिक नेत्याची व्याख्या सांगतो. तुम्ही एन टी रामाराव, ममता बॅनर्जी, मायावती, मुलायम सिंग या नेत्यांनी, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार. बरोबर. पण नितीश कुमारला सुद्धा पूर्ण बहुमत नाही मिळालं कोalitionचं गव्हर्नमेंट, त्यामुळे नितीश कुमार या द्यायतून मी बाजूला करतो. पण हे जे नेते आहेत, ह्या नेत्यांनी आपल्या एकट्याच्या जीवावर त्या त्या प्रांतामध्ये काँग्रेसला पूर्ण नेस्तनाबूत करून स्वतःच पूर्ण बहुमताचं सरकार करिश्मा त्याला म्हणतात. तर महाराष्ट्रात पुढे नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्यांना करिश्मॅटिक नेते म्हणता ते करिश्मॅटिक नेते मी मानत नाही. ठीक. 2014च्या निवडणुकीमध्ये युती फुटल्यानंतर 122 जागा आणल्याच ना. तर त्यावेळी बरेच लोक होते, पंकजाताई होत्या, विनोद तावडे होते, पण नेतृत्व देवेंद्रजींचं होतं. केंद्राच्या सावलीवर उभे राहून देवेंद्र फडणवीस स्वतःची इमेज मोठी दाखवत आहेत. हे ज्याला म्हणायचं त्यांनी म्हणावं. पण आज महाराष्ट्रामध्ये व्यापक आवाहन करू शकण्याची क्षमता असलेला नेता देवेंद्रजीच आहे. शेवटचा प्रश्न, मी काही लोकांची नावं घेईन, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अजित पवार हे खूप चांगले प्रशासक आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीर्घकालीन चांगली भूमिका बजावण्याची क्षमता त्यांच्यात आहे. लंबी रस्ते गोळा म्हणू शकतो. देवेंद्र फडणवीसांकडून तर खूप मोठ्या अपेक्षा आहेत. देवेंद्रजी पुढच्या 20 वर्षामध्ये कुठे म्हणजे प्रधानमंत्री पदाचे दावेदार, मी असं काही म्हणणार नाही, पण त्यांच्याकडून अपेक्षा कुठे म्हटलं ते आलं ना. नाही, आता कुणी काय जोडायचा तुमचा प्रश्न. देवेंद्रजीकडून खूप अपेक्षा आहेत आणि देवेंद्रजींची क्षमता आहे. उद्धव ठाकरे न बोलणं चांगलं टाळतायचं तुम्ही. आणि शेवटचं राहुल गांधी. राहुल गांधींबद्दल बोलणं फारच धाडस आहे. काहीतरी बोला. नाही, काँग्रेस संपवण्याचं काम ते इमानीद्वारे करत आहे. राहुल गांधी. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तर दिली. थँक्यू.